शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। सरकारकडून मोठा दिलासा मिळाला। 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सरकारने सुरुवात केलेली असून तुमचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं। काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 32,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। त्यांच्यासाठी आजचा दिवस खरोखरच आनंदाचा ठरला, कारण आता केवळ नुकसान भरपाईच नाही तर PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा यांचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट। 4ही योजनांचे पैसे एकत्र मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः आनंद झळकतोय। अनेक दिवसांपासून शेतकरी प्रश्न विचारत होते, योजनांचे पैसे कधी येणार? गावागावात चर्चा रंगली होती। काहींचं म्हणणं होतं की योजनांचे पैसे आज येतील, तर काहींचं म्हणणं होतं की योजनांचे पैसे उद्या येतील। परंतु सरकारकडून अतिशय महत्त्वाची अपडेट आली आणि शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटली। शासनाकडून आजपासून प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील तब्बल 16 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुद्धा झालेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला। त्यांच्या हंगामी खर्चासाठी मोठी मदत करण्यात आली। त्यामुळे आजचा अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुमच्यासाठी खूप फायदेशीर व्हिडिओ आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढील काही दिवसात अजूनही अनेक महत्त्वाचे अपडेट्स समोर येणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा भाग, संबंधित जिल्ह्यांची यादी आणि योजनांची माहिती उपलब्ध झाली आहे। नुकसान भरपाई, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा या सर्व योजनांच्या याद्या शासनाकडून जाहीर करण्यात आल्या। याचा अर्थ असा, तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत पात्र आहात आणि तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे आता तुम्ही सहज तपासू शकता। आता जर उदाहरणच घ्यायचं झालं तर अमरावती जिल्ह्यासाठी तब्बल 9.5 कोटी रुपयांची रक्कम केवळ नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आणि ही फक्त सुरुवात आहे। PM किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेअंतर्गत अजूनही निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे। या योजनांमधील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या पुढील भागात पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अपडेट आणि जमा झालेल्या रकमेची अचूक माहिती मिळणार आहे। आता पाहूया राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती निधी वितरित झाला आहे। शासनाकडून नुकतीच मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली। अकोला जिल्ह्यात 132.5 कोटी रुपये, बुलढाणा जिल्ह्यात 91 कोटी रुपये, जालना जिल्ह्यात 58 कोटी रुपये, वाशिम जिल्ह्यात 73 कोटी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 156 कोटी, अमरावती जिल्ह्यामध्ये 9.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आली। ही मदत म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे, कारण या निधीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या हंगामाची तयारी करण्यासाठी मोठा आधार भेटेल। मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं यावर्षीचं नुकसान खूप मोठं होतं। प्रचंड पावसामुळे बहुतेकांची शेती पावसात वाहून गेली, पिकं नष्ट झाली। त्यामुळे राज्य शासनाने त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेअंतर्गत रक्कम वितरित करण्याचा अतिशय मोठा निर्णय घेतला। बहुतेकांच्या मनात शंका होती की सरकार पैसे देईल का? आता ही शंका पूर्णपणे दूर झालेली आहे। स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेदरम्यान स्पष्टपणे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, 4ही योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्याबद्दलचा अतिशय महत्त्वाचा GR सरकारकडून काढण्यात आलेला असून आपल्या मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः खिशातून GR काढून दाखवला। नंतर त्यांनी सांगितलं की सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, त्यामुळे तुम्ही आता कोणतीच काळजी करायची गरज नाही। आता नुकसान भरपाईची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्यासोबतच PM किसान, नमो शेतकरी आणि पीक विमा योजनांच्या याद्या सुद्धा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे पुढच्या भागात आपण त्या सर्व याद्यांची माहिती पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा।
सरकारकडून खरंच एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. यामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक मदत भेटणार असून रब्बी हंगामात ज्यांना पीक हाती लागलं नाही, ज्यांच्या पिकांचं नुकसान झालं, अशा शेतकऱ्यांना आता नव्या पेरणीसाठी लागणारे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. त्यांनी उपस्थित असलेल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं की हिवाळ्यात येणाऱ्या रब्बी हंगामासाठी जसं की गहू, ज्वारी, बाजरी आणि इतर पिकांसाठी शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. म्हणजे शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला आहे. शुक्रवारी राज्य शासनाने तब्बल 45,000 कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची सुद्धा घोषणा केली, जी थेट शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. या पॅकेज अंतर्गत 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रितपणे मदत दिली जाणार असून हेक्टरी नुकसान भरपाई, पीक विमा, PM किसान आणि नमो शेतकरी योजना अंतर्गत रक्कम वितरित केली जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विम्याची आणि इतर योजनांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कोणतं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे सगळे शेतकरी चिंतेत होते. पण आता ही चिंता पूर्णपणे दूर झाली. राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्वतः अनेक भागात जाऊन पिकांची पाहणी केली असून त्यांनी सांगितलं की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा वितरित करण्यात आलेला आहे. या संदर्भात शासनाने पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली, ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. कारण जालन्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे तब्बल 65 ते 75% पिकांचं नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांची शेती पावसाने वाहून गेली आणि काही ठिकाणी पिकांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे सरकारकडून जालना जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे 95 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या तालुक्यातील पंचनामे पूर्ण झाले असतील तर तुमच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा होईल. पण जर पंचनामे अद्याप प्रलंबित असतील, म्हणजे सरकारने पंचनामेच केले नसतील, तर निधी जमा व्हायला थोडासा उशीर लागू शकतो. त्यामुळे आपल्या भागातील पंचनाम्यांची स्थिती एकदा नक्की तपासून पहा. राज्य शासनाने पात्र जिल्ह्यांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर केली आणि लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही काळजी करायचं काही कारणच नाही. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचवायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एका समितीची स्थापना केली आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदतीचा लाभ वेळेवर पोहोचवायलाच पाहिजे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधीच नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शासनाकडून मिळणाऱ्या या थेट आर्थिक सहायतेमुळे शेतकऱ्यांना नव्या हंगामाची तयारी करायला आवश्यक बळ मिळत आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात आता खऱ्या अर्थाने दिलासा आणि उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. आता त्या आधारे राज्यभरातील अनेक ठिकाणी निधी वाटप सुरू आहे. आता विशेष म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी EKYC पूर्ण करणं आधी कंपल्सरी होतं, अनिवार्य ठेवण्यात आलं होतं. जर तुम्ही EKYC पूर्ण केलेली असेल आणि आधार कार्ड त्याच्यासोबत जोडलेलं असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जात होते. पण आता ही अट सुद्धा सरकारने काढून टाकलेली आहे. शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की जे शेतकरी पात्र आहेत आणि ज्यांची कागदपत्र योग्यरित्या अपडेट केलेली आहेत त्यांच्या खात्यात रक्कम आजपासूनच जमा होऊ लागली. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचं काही कारणच राहिलेलं नाहीये. आधार कार्ड लिंकिंग एकदा तपासून पहा, कारण सरकारने मदतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा केला आहे आणि तुमच्या खात्यात लवकरच रक्कम तुम्हाला दिसायला लागेल. तुम्हाला मेसेज यायला लागतील, तुम्हाला डबल मेसेज येतील. नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसह बिलोली, देगलूर, उदगीर, गंगाखेड आणि वरोरा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा आजपासून मदतीची रक्कम जमा होऊ लागली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे त्याला योग्य वेळी आर्थिक मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे. शासनाकडून या प्रक्रियेला आता गती देण्यात आली असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत वेळेवर पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता दिलासा आणि आशेचा किरण दिसू लागला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली होती की नुकसान भरपाईपोटी सरकारने 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली पाहिजे, पण सध्या शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाची आर्थिक परिस्थिती ही खालावलेली आहे, त्यामुळे शासन फक्त 16,000 ते 18,000 इतकी रक्कमच देऊ शकते आणि ती सुद्धा जर शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच रक्कम जमा होईल। याचा अर्थ असा, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा प्रवाह सुरू झाला आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेत आहेत। आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं। अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली तर काहींचं पूर्ण पिकच नष्ट झालं। त्यामुळे सरकारने या भागाला प्राधान्य देत आर्थिक मदतीचा पहिला टप्पा इथूनच सुरू केला आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि औसा तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांना थेट मदत भेटणार आहे। शासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल, त्यामुळे शेतकरी वर्गात अत्यंत समाधानाचं वातावरण पसरलं आहे। राज्य सरकारकडून एकाच वेळी PM किसान, नमो शेतकरी आणि पीक विमा या योजनांचे पैसे जमा करण्यात येतील। प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 16,000 ते 18,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे। आता ही मदत त्यांना नव्या हंगामासाठी तयारी करण्यासाठी अत्यंत मोठा आधार ठरेल। आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं, राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार, त्यांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात करणार आणि ही प्रक्रिया पुढील काही दिवसात सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यात ही रक्कम लवकरच तुम्हाला दिसेल। रकमेचे मेसेज सुद्धा तुम्हाला यायला लागतील। शासन खरोखरच तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला आर्थिक बळ देत आहे। जर तुम्ही या योजनांचे पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यात 100% रक्कम जमा होईल। त्यामुळे तुम्ही तुमचं बँक खातं एकदा तपासून पहा। तुम्ही तुमच्या मोबाईलचे मेसेजेस सुद्धा चेक करा, कारण मेसेजमध्ये स्पष्टपणे किती रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे याची डिटेलमध्ये माहिती दिलेली असते। जर तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, त्यामुळे इतर शेतकरी बांधवांना सुद्धा याचा चांगलाच फायदा होतो, त्यांचा सुद्धा उत्साह वाढतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। चला तर मग अशा अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।